जम्मू काश्मीरमध्ये एनआयची कारवाई सुरू झाली आहे। हुरियत नेत्यांच्या ठिकाणावर छापे मारण्यात आलेत। 100हून अधिक ठिकाणी एनआयने कारवाई केली आहे। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडे। वैदेही, काय अपडेट्स आहेत याबाबतचे? नक्कीच आपण बघतोय की काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता अनेक एजन्सीजना जे आहे ते फ्री हँड दिलेले आहेत। त्यानुसार एनआयए देखील आपली कारवाई करताना बघायला मिळते। तिथे असलेल्या अनेक कुरापती नेत्यांच्या घरी सध्या एनआयएची छापेमारी बघायला मिळते। जवळपास 100हून अधिक ठिकाणी पहलगाम परिसरामध्ये देखील ही छापेमारी जी आहे ती एनआयएने केलेली आहे। आणि आपण बघतोय की एनआयएची ही धडक कारवाई जी आहे ती संपूर्ण काश्मीरमध्ये सध्या बघायला मिळत आहे। महत्वाची टीम देखील त्या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि पाळमुळं दहशतवाद्यांची खणून काढण्याचं काम सध्या एजन्सीज कडून केलं जात असल्याचं बघायला मिळत आहे। कारण त्या पद्धतीनं खरं तर केंद्रीय सरकार त्यांना पाठिंबा देताना बघायला मिळतं। त्यामुळे निश्चितच आता दहशतवाद्याला मुळासकट उपटून टाकण्याचं काम जे आहे ते सध्या एजन्सीजच्या माध्यमातून केलं जात आहे। प्रत्येक ठिकाणी छापेमारी करून काही संशयास्पद गोष्टी मिळून येत आहेत का किंवा धागेदोरे काही हाती लागत आहेत का या संदर्भात खरं तर तपासणी सध्या एनआयए कडून केली जात असल्याची माहिती मिळते। धन्यवाद वैदेही संपूर्ण माहितीसाठी। तर 100हून अधिक ठिकाणी एनआयए कडून आता छापेमारी सुरू झालेली आहे। एनआयए कडून आता जोरदार हालचाली सुरू झाल्यात।